मैदान देखील आपण पाहतोय जे चौपाटीच्या बाजूला आहे. अशी सुंदर मैदान आपल्याला लाभली आहेत. त्यानंतर शिरगाव, सातपाटी, मुरबे, नांदगाव ही सर्व मैदानं अतिशय निसर्गाचं सौंदर्य जे आपल्याला पाहायला मिळतं. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालेले आहेत. एका बाजूला आपण पाहतोय कॅप्टन स्वतः विघ्नेश आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय यज्ञेश आणि विघ्नेश अशी जोडी आपण पाहतोय दाखल झालेली आहे. चला राजकुमार तामोरे, जास्त वेळ आता घेऊ नका, लगेच सामन्याला सुरुवात करा. दोन सलामीचे फलंदाज दाखल झालेत. आसिफ मुछालेल यांना आपण पाहतोय थोडेसे दुखापतीमध्ये ग्रस्त आहेत, परंतु क्रिकेट खेळण्याची आवड, क्रिकेटवरती असलेलं प्रेम हे मात्र तुम्हा आम्हा सर्वांना क्रिकेटच्या मैदानामध्ये घेऊन येतं आणि तेच डेडिकेशन आसिफच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती, ज्यानं या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेक उन्हाळे आणि पावसाळे पाहिले. स्टार सीसी दांडी या संघाकडनं मात्र सुप्रीमो खेळताना या खेळाडूला पाहिलंय. अचिवर्स दांडी या संघाकडनं देखील याला खेळताना पाहिलंय आणि तोच एक अनुभवी श्रेष्ठ गोलंदाज भरत चिखलीकर गोलंदाजी मार्कवरती तयार. पहिला बॉल घेऊन पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळलेला चेंडू, गॅपमध्ये चेंडू जातोय, चेंडू गेलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर, चौकार, 4 धावा. फुलर लेनचा हा चेंडू होता, त्याला पिक केलं, आपल्या शैलीमध्ये खेळलं, मिडविकेटला चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 4. षटकातील दुसरा बॉल घेऊन भरत तयार. इथे मात्र बॅकफुटला गेले, हळवारपणे चेंडूला खेळलं, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. रिलीज ऑफ द डिलिव्हरी भरतची आपण पाहिली तर अतिशय चांगल्या प्रकारे खांद्याचा वापर हा पाहायला मिळतोय. भरतच्या माध्यमातून एक काळ होता अचिवर्स दांडीकडनं खेळताना भरत मेहेर, भरत चिखलीकर या खेळाडूंना पाहिलं गेलंय आणि दोन्ही स्पिन मॅजिशियन म्हणून या खेळाडूंची पालघर जिल्ह्यामध्ये ओळख आणि त्यातील हा एक गुणवान खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय भरत चिखलीकर. षटकातील तिसरा बॉल घेऊन भरत पुन्हा एकदा तयार. खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू गॅपमध्ये खेळलाय, काय कमालीचं क्षेत्ररक्षण. राजकुमार तामोरे कॅप्टन तिथे आहेत मिड ऑफ मध्ये. या एका धावेने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 6 धावा, 6 रन्स ऑन दी बोर्ड. या लीग मध्ये आपण पाहिलं भरतने कमालीची गोलंदाजी केली आहे. हायेस्ट विकेट टेकर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते 12 विकेट्स हे आतापर्यंत भरतच्या नावे आहेत. अतिशय चांगला बॉल. इथून मात्र भरतनं फलंदाजाला मामा बनवलं असं निश्चितपणे म्हणावं लागेल. फलंदाजाने बॉल लेफ्ट केला, जणू काही त्यांना वाटलं असावं की खूपच बाहेर जातोय, परंतु पिचिंग जर आपण पाहिली तर अगदी मध्ये पिच होऊन अगदी कट होणार हा चेंडू पाहायला मिळालाय ऑफ स्टंपवर. 4 चेंडू झालेत, धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 6. इथे मात्र पुन्हा एकदा पिक केलेला आहे, चेंडू हवेत आहे, फिल्डर चेंडू खाली आणि कुठलीही चुकी करत नाहीये. विकेटचं झाले पतन, फलंदाजाला माघारी परतावं लागेल. यज्ञेश गॉन बॅक टू द डगआउट. विकेट बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा यज्ञेश दवणे आता 99 दाखल झालेले आहेत क्रीजवर.
इथून आता मात्र या दोन्ही फलंदाजांना भागीदारी जमावी लागेल, चांगल्या प्रकारच्या धावा जमाव्या लागतील. कारण की सलामीला आलेला यज्ञेश नाईक याला आपण पाहिलं तर तंबूच्या आसराला आता जाऊन स्थानापन्न झालाय. आता नवीन यज्ञेश अर्थातच आपण पाहतोय दाखल झालेला आहे क्रीजवर यज्ञेश दवणे. ते मात्र पुन्हा एकदा स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, राजकुमार तिथे आहेत. इथे मात्र चेंडूवरती नजर मात्र ठेवू शकले नाहीत. हातांची ओंजळ योग्य प्रकारे ओपन केली नाही, रिसिव्ह केलं नाही आणि त्याचंच कारण हा झेल सुटला गेलेला आहे. धाव संख्या जर आपण आता पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8. IPL की हम धड़कन है. धन्यवाद डीजे थँक्स. पहिलं षटक आपण पाहिलेलं आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या जर आपण पाहिली तर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 8. षटक क्रमांक दुसरं हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाजी मार्कवरती आसिफ. हा देखील एक अनुभव आहे आणि मागील मॅचमध्ये देखील आपण तो अनुभव पाहिला. विथ द बॅट विथ द बॉल कमालीचं प्रदर्शन आसिफच्या माध्यमातून पाहायला मिळालं. या अगोदर षटकामध्ये आपण पाहिलं होतं शेवटच्या बॉलवरती चेंडू हवेमध्ये उडला होता. राजकुमार तामोर चेंडू खाली होते परंतु कॉन्सन्ट्रेट करू शकले नाही आणि त्याच्यामुळेच देखील आपण पाहिलं तर तो झेल सुटला गेला. थोडासा रनिंग कॅच होता, डिफिकल्ट होता परंतु काही हरकत नाही. 2 धावा जरूर पाहायला मिळाल्या. षटकाच्या खेळानंतर 8 धावा धावफलकावरती झाल्यात. षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर आसिफ. सलामीला आलेला विघ्नेश कर्णधार स्वतः अजूनही स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. चला आसिफ जास्त वेळ घेऊ नका प्लीज, पुन्हा एकदा मी विनंती करतोय. षटकातील पहिला बॉल घेऊन आसिफ तयार. अगदी चांगला बॉल, हलक्या हाताने मात्र या चेंडूला खेळून काढलं. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय. एकच रन तिथे मिळेल. सिंगल डबल खेळणं हे खूप चांगलं आहे कारण की बेसिक क्रिकेट याला विसरून चालणार नाही. परंतु सध्याची पिढी जर आपण पाहिली तर फक्त एकच अँगल ठरवतात, ऑफ स्टंपला जायचं आणि ऑन साईडला खेळायचं. परंतु ते चांगलं क्रिकेट नाही. ज्यावेळेला तुम्ही सरळ बॅटने खेळता, मैदानी लगत खेळता, रनिंग बिटवीन द विकेट तुम्ही करता, त्यावेळेला एक चांगलं क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळतं. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा आसिफ घेऊन तयार. बॅकफुटला गेले फलंदाज, हलक्या हाताने खेळून काढले चेंडूला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. एक रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 10. दोन चेंडू झालेत आसिफच्या षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा आसिफ तयार. पुन्हा एकदा चांगला बॉल प्लेड ऑन केले. इथे मात्र चुकीच्या दिशेने थ्रो जरूर झालाय परंतु आसिफ म्हणतात काही हरकत नाही, बॅकअप होतं आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय एक धाव पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं 2 फलंदाजांचं कौतुक करायला हवं. स्ट्राईक रोटेट प्रत्येक बॉलवरती पाहायला मिळते. धाव फलक हलता ठेवणं हे खूप महत्वाचं आहे आणि तेच या 2 बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 3 चेंडू झाले षटकातील चौथा बॉल आसिफ घेऊन तयार. अगदी खोलवट टप्प्यात टाकलेला चेंडू, विकेट किपर तिथे आहेत आणि अतिशय चांगलं काम विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. भरत चिखलीकर किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे भाचे तन्वीश वजे यांना देखील आपण लेदर क्रिकेट खेळताना पाहिलंय. अतिशय चांगलं क्रिकेट त्यांनी देखील खेळलं आतापर्यंत. इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये अतिशय चांगलं वर्क, अप्रतिम झेल. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. काय कमालीचा झेल आसिफच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. विकेटचं झालं पतन, फलंदाज गॉन, बॅक टू द डगआउट.
षटक सुरू होण्या अगोदर मी म्हटलं होतं एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे आणि तो एक्सपिरियन्स गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला आसिफच्या माध्यमातून. नवीन फलंदाज ज्यानं मागील मॅच मध्ये तारलं होतं संघाला आणि तोच साजन आता दाखल झालेला आहे. इथून आता मात्र डोक्यावरती बर्फ ठेवून खेळावा लागेल कारण की गडी बाद झालेले आहेत. 2 धाव संख्या अवघी झाली आहे. धाव फलकावरती 11. षटकातील शेवटचा बॉल आसिफ घेऊन तयार. अगदी खोलवर टप्प्यात टाकलाय चेंडू. साजन देखील जाणून नाहीत की मला आता खेळपट्टीवरती उभं राहायचंय, झुंजायचंय, लढायचंय माझ्या संघासाठी, माझ्या संघ मालकासाठी. इथे आपण पाहिलं तर या सुंदर यॉर्कर बॉलने झाली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे 2 बाद 12. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे चिंचणी प्रीमियर लीग 2024 मध्ये. हिट 11 मोरीपाडा आपण संघ पाहतोय. सध्याच्या घडीला थोडासा बॅकफुटवरती दिसतोय. गोलंदाजांचं पहिल्या 2 षटकांमध्ये वर्चस्व पाहायला मिळालं. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय साजन आहेत. ॲज अन आयकॉन प्लेअर म्हणून त्यांची वर्णी या संघामध्ये लागली आहे. षटक क्रमांक 3 घेऊन पुन्हा एकदा भरत चिखलीकर तयार गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस बॉल सॉफ्ट हँडने यावेळेला मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव पाहायला मिळाली आहे. जमेची बाजू जर आपण पाहिली तर आतापर्यंत बांधून ठेवलेला आहे फलंदाजांना. मिवान इंडियन संघ जर आपण पाहतोय तर या संघाचा आयकॉन प्लेअर म्हणून आपण पाहतोय आसिफ मुचाले यांना आपण पाहतोय आयकॉन प्लेअर. भरत चिखलीकर हे चूज प्लेअर आपण पाहतोय आणि मयंक यांना देखील आपण पाहतोय. इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळालेला आहे भरतच्या माध्यमातून. 13 धावा या धाव फलकावरती झालेल्या आहेत. अजूनही आपण पाहतोय कुठल्याही प्रकारचे मोठे फटके हे लागत नाहीयेत. विघ्नेश करता अमोल धनमेर यांच्याकडनं प्रति षटकाराकरिता 200 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय. पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली आहे कारण की जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर होणं हे देखील तितकंच गरजेचं. वाईट करता मात्र रिव्ह्यू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो, येस इट इज अ वाईट बॉल. वाईट बॉल इथे पाहायला मिळतोय. पंच क्षमस्व आहेत आणि तिसऱ्या पंचांची मदत घेतली आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर तंत्रज्ञानाचा वापर इथे झाला. तंत्रज्ञान जर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट खूप आता पुढे गेलेलं आहे. यूट्यूब चॅनल्स आली. 2013 वर्षी आपण पाहिलं tenniscricket.in ची उत्क्रांती झाली आणि त्यानंतर गावागावातील खेड्यापाड्यातील खेळाडू हे मात्र आपल्याला अगदी समोर आले आणि आज आपण पाहतोय चांगले क्रिकेट टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. षटकातील पुढील बॉल आपण पाहतोय. यावेळेला मात्र कमालीचा फटका, अप्रतिम क्लास टायमिंग, षटकार, 6 धावा. धनमेर यांनी जे पारितोषिक लावलं आणि ते पटकावलं विघ्नेशने आपल्या अंदाजात. अप्रतिम फटका इथे पाहायला मिळालाय. 200 रुपयांचं पारितोषिक इथे जाहीर झालंय विघ्नेशसाठी. इथे आता मात्र विघ्नेशची बॅट बोलू लागली आहे असं म्हणायला हरकत नाही. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 20. चेंडूंचा विचार आपण केला तर चेंडू झालेले आहेत 3. जर लागोपाठ 3 षटकार येत आहेत तर अमोलजींकडनं 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. पाहूया षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार भरत चिखलीकर.
इथे मात्र पुन्हा एकदा इन ऍक्शन, बॅक टू बॅक दुसरा षटकार विघ्नेशच्या बॅटमधनं. धन्यवाद अमोल दनमेयर यांनी मात्र इथे ऊर्जा दिली आणि ती ऊर्जा मात्र दाखवतो मैदानामध्ये. कमालीची बॅटिंग, 2 बॉलवरती 2 उत्तुंग षटकार विघ्नेशच्या बॅटमधून आले. जर तिसरा षटकार आला तर 2000 रुपयांचं पारितोषिक हे लावलं गेलंय अमोल दानमेयर यांच्याकडनं. भरतच्या विरोधात षटकार मारणं म्हणजे तो फलंदाज परिपक्व आहे, कारण की खूप अवघड आहे. भरतची जी शैली आपण पाहिली तर खोलवर टप्प्यामध्ये चेंडू टाकण्याचा भर त्यांचा सातत्यानं आपण पाहिलेला आहे. जवळजवळ गेली 20 वर्ष मी भरतला पाहतोय, तर एक उत्तम गोलंदाज म्हणून भरतकडे पाहिलं जातं पालघर डहाणू तालुक्यामध्ये. आणि त्याच्याच विरोधामध्ये 2 बॉलवरती हल्ले चढवलेत. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार भरत. इथे यावेळेला मात्र आपण पाहतोय गोलंदाज भरतनं मात्र एक्सपिरियन्स वापरला. धीम्या गतीचा चेंडू आणि ते निर्धावच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहतोय, धावसंख्या आता झाली आहे 26. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपवरती मात्र पिच केली होती. हळुवारपणे या चेंडूला खेळून काढलं. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जातोय. राजकुमार तामोरे तिथे आहेत आणि या एका धावेने आपण पाहतोय तर झाली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती हिट 11 या संघाची 2 गडी बाद 27. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहू शकाल मुख्य स्क्रीनवरती गावदेवी माता मंदिर चिंचणी. अतिशय सुंदर हे गावदेवी मातेचं मंदिर आणि गावदेवीच्याच आशीर्वादानं आपण पाहतोय गेली कित्येक वर्ष याच मैदानावरती हे क्रिकेट चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं. सर्व कोळी बांधव इथे मात्र नांदतात. या चिंचणी गावामध्ये मोठा महोत्सव देखील याच गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, जत्रोत्सव. इथे मात्र ऑफ स्टंप वरती मात्र पिच केलेली आहे. प्रतीक आलेत गोलंदाजी मार्कवर. पालघर जिल्ह्याचा पूर्व पट्टा जर आपण पाहिला तर शेतकरी बंधू आपल्याला पाहायला मिळतात आणि पश्चिम किनारपट्टी पाहिली तर कोळी बांधव आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील पुढील बॉल इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होतोय असफल. विघ्नेशच्या बॅटमधून जर सरळ फटके येतात तर रिव्हर्सचे फटके कशाला. सातत्यानं त्याचं रूपांतर आपण पाहतोय निर्धाव चेंडूमध्ये पाहायला मिळतंय. कदाचित माइंडमध्ये असं चाललं असावं की हवेचा जोत खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑफ साईडला आहे आणि त्याच्याचमुळे कदाचित मोठ्या फटक्यामध्ये एखादं रूपांतरण होईल, हे माइंडसेट कदाचित विघ्नेशचं असेल. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 27. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार प्रतीक. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू अगदी हळवारपणे चेंडूला खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय. राहुल तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण हे राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळतंय.
षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु अगदी बॅटच्या खाली लागलेला चेंडू. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण राजकुमार तामोरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं, परंतु बॅकअपला क्षेत्ररक्षक तिथे अगदी वेगानं पुढे आले आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. आणि यावेळेला आपण पाहिलं तर 2 धावा या परिपूर्ण केल्या गेल्या आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर धाव फलकावरती आता झालेली आहे 30. इव्हान इंडियन संघाकडे आपण पाहिलं तर अनुभवाची कमतरता कुठली नाही आहे, कारण की राजकुमार तामोरे यांना आपण पाहतोय, स्टंपच्या मागून आसिफ मुच्छाले यांना आपण पाहतोय, त्यानंतर भरत चिखलीकर यांना देखील आपण पाहतोय. यावेळेला ऑन दी अप खेळला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. ओ हो हो, ग्रेट वर्क, कमाल, क्लास इथे मात्र पाहायला मिळालाय. रनिंग कॅच बाय राजकुमार तामोरे, ब्युटिफुल. मेरा काय कमालीचा कॅच पाहायला मिळाला राजकुमार तामोरे यांच्या माध्यमातून. वय वर्ष 50, परंतु फिटनेस जर आपण पाहिलं तर एखाद्या 20 वर्षाच्या खेळाडूलाही लाजवतील असं मात्र फिटनेस अप्रतिम पाहायला मिळालंय. धावसंख्या जर आपण आता पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 30. गडी बाद झालेले आहेत 3. पहिला गडी बाद झाला 6 या धावसंख्येवर, दुसरा गडी बाद झाला 11 या धावसंख्येवर आणि तिसरा गडी बाद झाला 30 या धावसंख्येवर. आता लेफ्ट हँडेड बॅटर नव्यानं दाखल झालाय 5व्या क्रमांकावरती ग्रिनाल. बघा, लेफ्ट हँडेड बॅटर आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा रणनीती आखली जाते आहे आसिफच्या माध्यमातून. बॅकवर्ड पॉईंटचं क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 38 सर्कलमध्ये आणला गेलाय. त्यानंतर शॉर्ट टर्मॅनला देखील आपण क्षेत्ररक्षक पाहतोय, कव्हरला देखील आपण पाहतोय. चला आसिफ, बराच वेळ घेतला जातोय, प्लीज. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार ग्रिनालसाठी. इथे यावेळेला मात्र आपण पाहतोय खूपच बाहेर गेलेला चेंडू. वाईटचा संकेत पंचांकडनं आलाय आणि या वाईटच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 31-31. इथे मात्र पिक केलं, अगदी सरळ खेळलंय चेंडूला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मयंक तिथे आहे, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु यावेळेला आपण पाहतोय प्रॉपरली थ्रो व्यवस्थित होऊ शकला नाहीत आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ होते. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता आपण पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावर 33. 4 षटकं झाली आहेत. 4 षटकांच्या खेळानंतर हिट 11 या संघाची धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 3 गडी बाद 33. धन्यवाद. अतिशय सुंदर संगीतमय वातावरण निर्मिती इथे केली जाते डीजे संदेश यांच्या माध्यमातून. खूप चांगला वाद्यवृंद आहे. आता फलंदाज आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती आलेत विघ्नेश, आणि विघ्नेश करता अंकुश वजे आणि अमोल दानमेर यांच्याकडनं प्रति षटकाराकरिता 300 रुपयांचं पारितोषिक हे जाहीर केलंय. आसिफ आता येत आहेत गोलंदाजी मार्कवर. 4 षटकं झाली, 33 धावा धाव फलकावरती झाल्यात. उर्वरित 33 धावा झाल्यात. 2 षटकं बाकी आहेत, 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ते मात्र चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. चेंडूला बॉटम हँडचा केलेला परिपूर्ण वापर. ओ हो, फ्लाइंग कॅच, ब्युटिफुल, मॅग्निफिसंट, अप्रतिम. धनेशच्या माध्यमातून अगदी चांगला कॅच घेतलाय. विघ्नेश गॉन बॅक टू द डगआउट. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकाल कशा पद्धतीने खेळलं त्या चेंडूला आणि अप्रतिम कॅच तिथे पाहायला मिळतोय. आपण पाहू शकलात काय चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले.
ही विकेट किती महत्वाची होती आणि ते पाहायला मिळालं. जॉन टी रोड्सची आठवण जरूर इथे ताजा होताना आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम कॅच, महत्वाचा विकेट आता तंबूच्या आसराला गेलाय. नवीन फलंदाज वंश आता दाखल होतोय क्रीजवर. रिप्लेच्या माध्यमातून किती वेळा तुम्ही हा कॅच पहा, मन मात्र भरणार नाही, कारण की अगदी चांगले एफर्ट्स तिथे पाहायला मिळाले जिग्नेशचे. ब्युटिफुल, अप्रतिम, क्लास, दर्जा सर्व पाहायला मिळाला. खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न आसिफने केला होता, त्या लेंथला पिक करण्याचा प्रयत्न झाला, परंतु फिल्डरने देखील अगदी चांगलं काम तिथे बजावलं. वंश आलेले आहेत नव्याने क्रीजवर. षटकातील दुसरा बॉल घेऊन आसिफ तयार. पुन्हा एकदा पिक केलेला आहे, सरळ खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातावरनं मात्र चेंडू गेलाय सरळ सीमा पार. षटकार. धन्यवाद. इथे मात्र आसिफने पहिल्या बॉलवरती कमाल दाखवली, विघ्नेशला बाद केलं. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती धमाल दाखवली वंशने, कमालीचा फटका पीक केला षटकाराच्या स्वरूपात. आणि या षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण आता पाहिली तर धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 39 रन्स ऑन दी बोर्ड. फुलटॉस चेंडू, इथे मात्र लेंथला ओळखू नाही शकले वंश, कारण की वेग देखील तितका भन्नाट होता. अतिशय वेगात चेंडू. आसिफ आपल्या विकेट कीपर वरती थोडेसे नाराज आहेत, कारण की डॉट चेंडू होता आणि डॉट वरती रन येते, स्ट्राईक रोटेट देखील होते. धावसंख्येचा विचार आपण आता केला तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 40 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आसिफ. सध्याची सरासरी जर आपण पाहिली तर 8.89 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. आणि चांगल्या सरासरीने मात्र आपण पाहतोय तर फलंदाज बॅटिंग करताना ब्लॉकहोलचा वापर, यॉर्कर लेनचा वापर, त्या चेंडूला मात्र खेळून काढलं, खोदून काढलं कव्हरच्या दिशेला. आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर आता झाली धाव फलकावरती 41 धावा. मग गेले 3 दिवस आपण पाहतोय अतिशय चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळतं. लीग फॉर्मॅट म्हटलं तर आज देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लीग फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो. आणि सध्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील आपण लीग क्रिकेट हे खूप चांगल्या प्रकारे अनुभवलं आहे. हालाकीमध्ये आपण पाहिलं ISPLचं आयोजन आणि खेळाडूंना मिळणारा एक चांगला प्लॅटफॉर्म. इथे मात्र गती परिवर्तन, धीम्या गतीचा चेंडू. फक्त बॅट फिरून चालणार नाही, तुम्हाला त्याकरता चेंडूला ओळखावं लागेल, गोलंदाजाच्या शैलीकडे पाहावं लागेल आणि त्यानंतर बॅट फिरवावी लागेल. आसिफकडे मात्र या सर्व काही गोष्टी आहेत, ते फलंदाजाची शैली ओळखतात आणि त्यानंतर आपला टप्पा, आपली गोलंदाजी कशी करायची ती मात्र ठरवली जाते. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू, यॉर्कर लेन. सॉफ्ट हँडने मात्र या चेंडूला दिशा दिली आहे, लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जातोय. आणि या एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती झालेली आहे 42. इथे आपण पाहतोय झाले षटकाची समाप्ती. 5 षटकं पूर्ण झाली आहेत आणि या 5 षटकांच्या खेळानंतर हिट 11 संघाची धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 4 गडी बाद 42. थँक्स. 5 षटकं आपण पाहिलेले आहेत. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय ही 11 या संघाची धाव फलकावरती झालेली आहे 42 विथ लॉस ऑफ 4 विकेट्स. आता शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर.
कुशल आलेले आहेत गोलंदाजी मार्कवरती. आता या शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी कशा प्रकारे होईल, किती धावा जमवल्या जातील फलंदाजांकडनं, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल, हे आता पाहणं खूप गरजेचं आहे. कारण की क्वालिफाईड टू ही मॅच आहे आणि ही मॅच दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. शेवटच्या षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज कुशल तयार. पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून अप्रतिम क्लास टायमिंग, आउट ऑफ द पार्क, षटकार, 6 धावा. काय कमालीचा फटका, क्लास टायमिंग पाहायला मिळालं. या षटकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 4 गडी बाद 48. आता धावांचा वेग मात्र वाढायला सुरुवात झाली आहे कारण की डेप्थ ओव्हर आहे आणि या शेवटच्या ओव्हर्समध्ये हाणामारी ही बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळते. वंशच्या बॅटमधनं आपण पाहतोय तर एक कमालीचा रिव्हर्स स्वीप पाहायला मिळाला आहे. शेवटच्या षटकातील अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. या 5 चेंडूंमध्ये अजूनही किती धावा जमवल्या जातील हे आता पाहणं आहे तितकंच महत्त्वाचं. या षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र बॅकफुटला गेले, कमालीचा फटका खेळलाय परंतु फिल्डर मयंक तिथे चेंडू खाली कुठलीही चुकी केली नाही. अतिशय चांगला असा झेल टिपलाय. विकेटचं झालंय पतन, फलंदाजाला माघारी परतावं लागेल. गॉन. आपण पाहतायत 2 स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात आपल्या डिका स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. धाव संख्या आपण पाहतोय धाव फलकावरती झालेली आहे 48. 48 धावा गडी बाद झालेल्या आहेत. 5 गडी बाद झालेत, 5 विकेट्स डाऊन. अजून या शेवटच्या षटकातील चेंडूंचा विचार आपण केला तर 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. आता या 4 चेंडूंमध्ये फलंदाजाची रणनीती काय असेल, माइंडसेट काय असेल ते आता पाहणं आहे गरजेचं. लेफ्ट हँडेड बॅटर आता येतो स्ट्रायकिंग एंडवर. आतिश येतो स्ट्रायकिंग एंडवर. आता आतिशच्या विरोधामध्ये काय रणनीती गोलंदाजाकडनं आखली जाईल हे आता पाहणं तितकंच गरजेचं आहे. ऑन साईडला आपण पाहतोय 3 फिल्डर हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुलला आपण पाहतोय, त्यानंतर धनेशला आपण पाहतोय, राजकुमार तांबोरी यांना देखील आपण पाहतोय, लॉंग ऑनला देखील मयंकला आपण पाहतोय आणि तिन्ही खेळाडू अगदी सीमारेषे लगत आहेत. चला षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच बाहेर जातोय, खूपच बाहेर गेलेला हा चेंडू आणि वाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्येला आकार दिला जातोय. धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावर 49. 49 धावा या झाल्यात फलकावरती. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती व्यवस्थितपणे आला नाही. याचाच अर्थ काय तर गोलंदाजाची ताकद, अगदी वेगात हा टाकलेला चेंडू आणि त्याच्याचमुळे मात्र बॅट अगोदरच फिरवली गेली होती आणि त्याच्याचमुळे व्यवस्थितपणे बॅटवरती लागला नाही. आणि या एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 50. आमचे डिजिटल अपडेटर उस्मान हे देखील आमच्या समवेत आहेत, चांगली माहिती आमच्यापर्यंत पुरवत आहेत. त्याचबरोबर मॅन्युअल स्कोरर देखील कौस्तुभ तामोरे अतिशय सुंदर वर्क आमच्या समवेत करताना दिसतात आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटवर योग्य प्रकारे आला नाही. क्षेत्ररक्षक तिथे जातात, 1 धाव घेतली आहे, दुसऱ्याचा देखील प्रयत्न आणि ते 2 धावा अगदी चांगल्या प्रकारे पूर्ण केल्या गेल्या आहेत. आसिफ मात्र आपल्या फिल्डरवरती नाराज आहेत. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा पाहायला मिळाल्या ॲडिशनल आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 5 गडी बाद 52. 52 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या सत्रातील. आता या 2 चेंडूंवरती
काय धावसंख्या बनवली जाईल ही 11 कडनं हे आता पाहणं खूप महत्वाचं आहे. तर मात्र कव्हरच्या दिशेला चेंडूला खेळला इनफिल्डच्या वरनं क्षेत्ररक्षक वेगाने मात्र पुढे जातात चेंडूला उचलण्याकरता. अडवलं देखील, गुड स्टॉप. इथे मात्र फेकी थोडीशी खराब फेकी पाहायला मिळाली आणि त्याच रूपांतरण आपण पाहतोय या 2 धावेमध्ये होताना. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता आपण पाहतोय तर झाली आहे धाव फलकावरती 54 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आता या इनिंग मधील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर कुशल. या शेवटच्या ओव्हरमध्ये 12 धावा कुशलने मोजल्यात. आता या शेवटच्या बॉलवरती काय होईल ते पाहूया. शेवटचा बॉल ऑफ स्टंपवरती मात्र पिच केलाय अगेन्स्ट टर्न. या चेंडूला खेळलं हळवाळपणे मिडविकेटच्या दिशेला जातोय आणि इथे आपण पाहतोय तर रनआउटच्या माध्यमातून जाते विकेट. पहिलं सत्र इथे पूर्ण झालेलं आहे. 6 षटकांचा खेळ झाला. 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 55-56 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे आता पाहणं आहे तितकंच गरजेचं. जसं दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आपण ऐकणार आहोत युसुफ सय्यद यांचा आवाज. डोनाल्ड डकचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेकरता आपण पाहिलं तर स्पॉन्सर्ड खूप चांगल्या प्रकारे लाभलंय. सर्वांचं सहकार्य हे चांगल्या प्रकारे लाभलं गेलंय आणि त्यांची नावं घेणं हे आपलं आद्य कर्तव्य. मनोज चुरी, प्रणाम बोरे ऋतू फाउंडेशनचे, त्यानंतर अक्षय नाईक, वसंत जाधव, दिलीप संके, अभिषेक करवीर, अमित करवीर, आकार क्लासेस, प्रज्योत किशोर पागदरी यांच्याकडनं आपण पाहतोय तर टी शर्ट्स हे दिले गेलेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि फायनल मॅन ऑफ दी मॅचसाठी या सर्व दात्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. नाण्याची एक बाजू आपण पाहिली, 6 षटकं पाहिली. 6 षटकानंतर 55 धावा या धाव फलकावरती लावल्या गेल्या. 56 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग हा कशा प्रकारे केला जाईल हे आता पाहणं खूप गरजेचं आहे आणि जसं सत्राला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील होईल बदल. विघ्नेश आपण यायचं आहे आपल्याकरता जे पारितोषिक 2 षटकांकरता लावलं होतं अमोल दानवेर यांच्या वतीने आणि ते पारितोषिक स्वीकारण्याकरता आपण इथे यायचं आहे.
हल वेलकम बॅक सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. परत एकदा मी युसुफ सय्यद आमच्या अपोलो क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आयोजित आपण पाहतोय चिंचणी प्रीमियर लीग पर्व दुसरा आजचा क्वालिफायर 2 मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूला मिवान्स इंडियन तर एका बाजूला पाहू शकाल संघ आहे हित 11. हित 11नी प्रथमतः फलंदाजी करताना धावा बनवल्या आहेत म्हणजे 55-56 धावांचा पाठलाग करायचा. 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. एका बाजूला राजकुमार तामोर आणि एका बाजूला पाहू शकाल मयंक निजाब असे 2 बॅटर आले आहेत. पहिल्या षटक घेऊन येतात गोलंदाज आपण पाहू शकाल संघाचे संघमालक सुधीर पहिल्या षटक घेऊन येत आहेत. 56चा पाठलाग करायचा आहे. 6 षटकाचा खेळ आहे. पहिला चेंडू फुल टॉस होता. सुरेख फटका खेळला गेला. टिपकाव कॉर्नरला चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेच्या पार. पहिल्या चेंडूवर खणखणीत प्रहार आला चिंचणी प्रीमियर लीग 4. लगेच पाहू शकाल पहिला चेंडू फुलटॉस होता. फुलटॉस चेंडूवर सुरेख फटका सजवला गेला. 4 धावा जमा केल्या गेल्या. अप्रतिम सुरुवात मिस्टर राजकुमार तामोरे सरांच्या माध्यमातून. पाहू शकाल थोडासा ऑफरच्या बाहेर चेंडू ठेवला गेला. निर्धाव चेंडू आलाय. लगेच पाहू शकाल सध्याच्या काळात क्रिकेट खूप झपाट्याने वाढलाय आणि प्रत्येक गोलंदाजाकडे बॅटरकडे वेगवेगळे कलात्मक चेंडू आहेत. गोलंदाज व्हेरिएशन करतो. बॅटर वेगवेगळे फटके खेळतो परंतु जो स्वतःवर नियंत्रण ठेवेल तो चांगला खेळ साकारला मैदानाच्या आतमध्ये. असा क्रिकेटचा खेळ सध्या कमी वाढलाय. यावेळेस पाहू शकाल फुलर चेंडू होता. यॉर्क केला गेला होता. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला पाहिलं आणि फक्त पुश केलं. सिंगल धाव करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू डॉट आला. निर्धाव चेंडू. 3 चेंडू धावफलकावर संपले गेले. धावा लगावल्या गेल्या 4. पहिला षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचा पहिला षटक अजूनही बनवायचे 52. येणारे चेंडू असतील 33 चेंडू आणि 52 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी अजूनही मिवान इंडियन या संघाला. यावेळेस फटका आता सुरेख खेळलाय. डीप मध्ये खेळाडू आहे आणि यावेळेस पाहू शकाल. चला प्लीज लगेच जायचं व्हॉलंटियर्स. तो खांबावर मोठा इंजरी झाली आहे. बघा लगेच धावायचं. 6 धावा 5 दशवत आहेत. कमिटी मेंबर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये या. थोडासा स्पीडवर घेऊन या लगेच. ओके आहे प्रथमेश अरे ओके. लगेच हात त्यांनी धरलाय परंतु प्रयत्न चांगले होते. राजकुमार सरांच्या बॅटमध्ये षटकार नक्कीच आलाय. मी विनंती करेल बाउंड्रीच्या जवळ जेव्हा चेंडू वाऱ्याच्या अवकाने जातो तर आपण थोडंसं दक्षता घ्या. कारण एखादं जर आपल्याला इंजरी झाली तर तुम्हाला नक्कीच थोडासा बॅकफुटवर यावं लागेल. यावेळेस पाहू शकाल सबस्टिट्यूट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये घेतलं गेलं. प्रथमेश मैदानाच्या बाहेर जातो. कालच्या रात्रीमध्ये पंचाळी भागामध्ये अंडर बॉक्स क्रिकेटचा पण सामने करत होतो. तिकडे सेमीफायनलमध्ये YBC संघाचा खेळाडू सुभाष राठोड याने डाईव्ह लगाली आणि पाहू शकाल शोल्डर ब्रेक झाला त्याच्या त्या अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये. थोडंसं आपण आपल्यामध्ये सुद्धा कॅरी करा स्वतःला. ओह काय फटका आहे अप्रतिम. दुसरा षटकार बॅक टू बॅक लगावलाय आरजीच्या बॅटमधून. धावसंख्या 16 16 धावा. डीजे संदेश कांबळी आपल्याला जोडले गेले. चांगलं काम ते करतायत. देदाळे प्रीमियर लीगचा टी शर्ट त्यांनी सुद्धा घातलाय. आपण पाहू शकाल त्या प्रीमियर लीगला तब्बल 4 वर्ष झालेत. आठवण आहे. आठवण राहणं गरजेचं आहे. यावेळेस हा काय फटका सजवलाय. लगातार आटोपाठ तिसरा षटकार राजकुमार तामोरे सरांच्या बॅटवर आलाय. 6 चेंडूमध्ये तब्बल 22 धावांची खेळी साकारली आहे. 1 चौकार 3 षटकार असे चेंडू त्याने फेस केलेत. काय फटकेबाजी करतात. अप्रतिम बॅटिंग सुरेख. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. 22 धावा धावफलक लगावले गेले. अजूनही येणारे 5 षटका बनवायचे. 34 धावा या डीजे.
लगेच एक षटकाचा खेळ संपला गेला. पहिल्या चेंडूवर आपण पाहू शकाल अॅनलाइज केलं, पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू दुसरा आणि तिसरा चेंडू निर्धाव आला, चौथा, पाचवा आणि सहाव्या चेंडूवर लगातार पाठोपाठ 3 षटकार लगावले. 6 चेंडू 22 वर बॅटिंग करतायत राजकुमार तांबोरे सर. कालच्या दिवसावर सुद्धा आपण शेवटच्या सामन्यामध्ये पाहिलं अप्रतिम खेळी साकारली होती. आज सुद्धा मुख्य सामना आहे. जर हा सामना जिंकला तर मेगा फायनलचा तिकीट कन्फर्म होईल खेळण्यासाठी. नवीन गोलंदाज संगणक विघ्नेश दवणे सज्ज झालेत. गोलंदाज मार्कवर मयंक निजाम यावेळी स्ट्राईकवर. पहिला चेंडू हलक्या बॅटने खेळला गेला. स्क्वेअरला खेळाडू आहे, चेंडूवर आले, चेंडूला फील्ड करतील, एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. मागील वर्षामध्ये मोठी भागीदारी केली, ती भागीदारी अजूनही रेकॉर्ड आहे, ती भागीदारी अजून कोणी ब्रेक केली नाहीये. अशी 2 मामा भाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. नक्कीच खूप सारे गुरुमंत्र दिलेत राजकुमार सरांनी असं म्हणावं लागेल. मयंकला एक अप्रतिम लेदर क्रिकेट खेळाडू सुद्धा आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण पर्व दुसरा पाहतो, जेव्हा जेव्हा ऑप्शनला बसतो तर मयंक निजाम चॉईस प्लेअर म्हणून लिहिला जातोय. मुंबई विमान इंडियन या संघाच्या प्लेइंग लिस्टमध्ये. असे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. फुलटॉस बोलत ऑफसाईडला खेळला गेला, डीपमध्ये खेळाडू आहेत, चेंडूवर आले, थोडंसं फंबल झाला नक्कीच, परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली गेली. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलक 24 धावा. 8 चेंडूचा खेळ संपला गेला इनिंग्समध्ये. 8 चेंडूमध्ये 2 चेंडू डॉट आले, 2 सिंगल, 3 षटकार, 1 चौकार, अशा प्रकारे 24 धावा जमा केल्या गेल्या. अप्रतिम सुरुवात केली आहे विमान इंडियन संघाच्या बॅटर्सनी. त्यावेळेस थोडासा पाहू शकाल वेगळा फटका घ्यायचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू थोडासा स्लो पण टाकला गेला. पहिलेच बॅटरच्या पायाला रेड केलं, तदनंतर चेंडू ट्रॅव्हल केला गेलाय. थोडासा स्लो पण चेंडू टाकला, यष्ट्याच्या वरतून चेंडू निघून गेला. डॉट बॉल नक्कीच झाला. निर्धाव चेंडू पंच दर्शवत असताना 24 लॉस ऑफ 0 विकेट. 1.3 चेंडूचा खेळ संपला गेलाय आतापर्यंत या इनिंग्समध्ये. येणारे अजून पाहू शकाल 27 चेंडूचा खेळ बाकी असेल, बनवायचे आहेत 32. यावेळेस उसले घेणारा चेंडू होता, पाहू शकाल थोडेसे पुढे सरसावले बॅटर, परंतु 1/4 ओव्हर पंच देत आहेत. एक उभा असते एका गोलंदाजाला एका षटकामध्ये 1 बाउन्स टाकण्याची, आणि यावेळेस 1 बाउन्स आलाय, पंचाने असं कॉल दिले. यानंतर जर अशा प्रकारे चेंडू येतील नक्कीच पनिश केला जाईल, हे पंचांनी सिग्नल दिलाय. हा डॉट बॉल असणार आहे. 1 बाउन्स आलाय. चांगली गोलंदाजी विघ्नेश दवणीच्या माध्यमातून आतापर्यंत. यावेळेस सोडवलाय बीड विकेटच्या ठिकाणी खेळाडू आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्राचा गौरवणी केलाय, स्वतःला स्ट्रेच केलं आणि संघासाठी नक्कीच 5 धावा वाचवल्या. अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. शेवटपर्यंत चेंडूला पाहिलं, परंतु वाऱ्याच्या विरोधामध्ये फटका खेळला होता, चांगला फटका होता, टायमिंग सुरेख होता, परंतु हाईटचा पुरेपूर उपयोग केला गौरवने आणि 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. दिनेश दवणे आपलं हार्दिक स्वागत असेल. शॉर्ट बॉल ऑफ साइडला फटका सुरेख खेळा, एक्स्ट्रा कव्हरला राजकुमार तांबोरे ब्रँडेड आला, चिंचणी प्रीमियर लीग चौकार. षटक क्रमांक 2 संपले गेले. 2 षटकांची समाप्तीनंतर 14.50च्या सरासरीने बिनगडी बाद 29 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. अजून येणारे 24 चेंडू बनवायचे 26 धावांची गरज. डीजे मास्टर नक्की 27 धावांची गरज आहे. पाहू शकाल 56 धावांचा पाठलाग करायचा, 29 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या, अजून 27 बनवायचे आहेत 4 षटकांमध्ये. राजकुमार तांबोरे सर खूप सुरेख बॅटिंग करतात. चेंडू आतापर्यंत 8 चेंडू फेस केलेत, 8 चेंडू आणि तब्बल 25 वर बॅटिंग करतायत. 4 चेंडू 2 वर बॅटिंग करतात मयंक. गोलंदाज पाहू शकाल यावेळेस इंट्रोड्यूस केला जाईल मांगेल आणि एन कडून आपण पाहू शकाल वंशला इंट्रोड्यूस केले गेले. एक नौका गोलंदाज आपण पाहू शकाल महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये इंट्रोड्यूस केले गेले. 3ऱ्या षटकामध्ये एक मोठी जबाबदारी दिली आहे. यंगेस्ट खेळाडूच्या कांद्यावर 2 षटकारांनी लगावले, त्याला 400 रुपयाचा कॅश प्राईज आलाय. विघ्नेशला आलाय नक्कीच दिनेश कडून. त्यावेळेस वंशचा पहिला चेंडू फटका सुरेख खेळला डीपमध्ये खेळाडू आणि आल्याला पहिल्या चेंडूवर गडी बाद करतात मयंक. यावेळेस मैदानाच्या बाहेर 5 चेंडू त्यांनी फेस केले, 2 धावा बनवल्या आणि पहिला गडी बाद झालाय विमान इंडियन या संघाचा 29 या अंकावर.
बनवायचे येणारे 23 चेंडू आणि 27 धावांची गरज असणार आहे. वंश नक्कीच पाहू शकाल पहिल्या चेंडूवर गडी बाद केला, चांगला झेल टिपला गेला डीपमध्ये. खेळाडू पाहू शकाल सज्ज होते मिस्टर विघ्नेश धवणे. नक्की थोडीशी दुखापत आहे, थोडीशी बॅक इंजरी आहे. परंतु पाहू शकाल चिंचणी प्रीमियर लीग पर्व दुसरे खेळण्यासाठी फॉर्म भरलाय आणि खेळत आहेत. आपण सांगतो ना, जेव्हा जेव्हा लीग असते तेव्हा तेव्हा गावकऱ्यांनी आणि गावाच्या खेळाडूंनी पुढे येऊन हक्काने ती लीग खेळावी लागते, तेव्हा लीग सक्सेस होते. आणि आपले प्रत्येक जे खेळाडू आहेत 120 खेळाडू फॉर्म भरलाय, त्या सगळ्याचा मनापासून धन्यवाद करेन. येणाऱ्या पुढच्या प्रत्येक स्पर्धेसाठी लीगसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील. असं तुम्ही गावाचं आणि तुमच्या सिनियर्स खेळाडूचं नाव पुढे घेऊन जावा आणि ऑनर्स नक्की चांगला सपोर्ट करा. एखादा ऑनर जर तुम्हाला संघामध्ये घेतोय तर त्याला नक्कीच खूप सारे आशा तुमच्या ज्या असतात तुमच्याकडून, त्या आशा तुम्ही बाळगावा. एखादा सामन्यामध्ये परफॉर्मन्स खराब झाला तरी तुम्हाला बॅकअप करणं गरजेचं आहे. परत एकदा तुम्ही बॅकअप करू शकतात. यावेळेस व्हाट अ शॉट, आसिफ मुछाले आल्या चेंडूला पाठवून दिलाय. सगळ्यात लांबचा षटकार म्हणावा लागेल या स्पर्धेमधला. आसिफ मुछालेच्या बॅट म्हणून आलाय. आणि आसिफ मुछाले जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये येतं तेव्हा तेव्हा संघाचे संघ मालक मुछांवर ताव देतात तसं म्हणावं लागेल. अप्रतिम खेळाडू आहे आणि आसिफ मुछाले तुषार दादा यांना नक्कीच प्रत्येक वेळा चेहऱ्यावर हास्य आणण्याचं काम करतायत. आणि आल्याला पहिला चेंडू षटकार ठोकलाय. चेंडू नक्कीच पुरवायचा प्लीज. आसिफ मुछाले मैदानाच्या आतमध्ये आले. 2 चेंडू 2 षटकार खेळल्यापैकी आपण प्रेक्षकाला सुद्धा पाहू शकाल सूर्यरित्या निवांतपणे एक नैसर्गिक वातावरण बसून सामन्याचा आनंद घेत आहेत. पाहू शकाल आमचे कॅमेरामॅन प्रेक्षकांना सुद्धा दाखवत असताना आकेश आणि सर्वेश दिवेकर. पाहू शकाल आकेश मागील वर्षात आपल्याला जोडले गेले होते, उस्मान पण होते. अशी पूर्ण टीम यावर्षी सुद्धा आहे, त्याचा सुद्धा आपण मनपूर्वक धन्यवाद करूया. कौशल सिंग नक्कीच आपल्या बरोबर जोडले, यावर्षी ते अकरपट्टीला आहेत. ओहो सुरेख चेंडू होता फुलले, त्याबरोबर पाहायला थोडीशी इंजरी आहे. लंगडत झगडत यावेळेस पुढे चाललेत आसिफ मुछाले. आपण सांगतो की एखाद्या लक्ष्याकडे तुम्हाला जायचं तर तुम्हाला चालावं लागतं, धावता आणि ते तुम्हाला चालावं लागतं. चालता आला नाही तुम्हाला रेंगावं लागतं, रेंगता आला नाही तुम्हाला हातावर चालावं लागतं. पण चालणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही चालतील हळूहळू तेव्हा तुम्ही लक्ष्याकडे पोहोचतील. नक्कीच कासवानी सध्याची गोष्ट सगळ्यांना माहीत असणार आहे. कासव प्रत्येक वेळी चालत राहण्यातून लक्ष विजयी झाला. यावेळेचा राजकुमार तामोरे काय फटका सजवलाय. सुरेख सुरेख फलंदाजी. सिनियर खेळाडू आहे, सिनियर खेळाचा दबाव यावेळेस प्रत्येक संघाच्या खेळाडूवर आहे. धावसंख्या 48 जाऊन पोहोचते. इकडून बनवायचे अजूनही विजयासाठी 8 धावा. येणारे चेंडू इनिंग्स मध्ये तब्बल 19 9 चेंडू 33 धावांची भारदार खेळी आतापर्यंत साकारली आहे. ती म्हणजे पाहू शकाल राजकुमार तामोरे सरांच्या बॅटमधून 4 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. अंकुश दवणे आणि सचिन दवणे अंकुश वजे मास्टर कुठे असतील लगेच आमच्या कॉम्बॉक्स कडे यायचं आहे. दिनेशजी दवणे यांच्यावर संपर्क साधायचा लगेच. चला यावेळेस फटका सुरेख खेळलाय. 5वा षटकार राजकुमार तामोरे बॅटमधून आलाय आणि पाहू शकाल 10 चेंडू मध्ये 390 स्ट्राईक रेट 39 वर बॅटिंग करतायत.
अजूनही मात्र 2 धावांची गरज आहे मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी. मेगा गेल्या वर्षी पाहू शकाल टॉप 4 मध्ये पराभव झाले होते, परंतु जेव्हा पहिला सामना गमावला होता कालच्या दिवसामध्ये 45 धावा चेस करता आल्या नव्हत्या, तिकडून एक रणनीती वेगळी बनवली विमान इंडियन्स या संघाने आणि पूर्णपणे ती रणनीती पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दिसते. त्यानंतर एकही सामना गमावला नाहीये आणि पाहू शकाल थेट मेगा फायनलच्या उंबरठ्यावर उभा आहेत. फक्त कडी खोलून मैदानाच्या आतमध्ये जायचंय. राजकुमार तांबोरे सर ची बॅट एक वेगळी तडपली आहे. आपण पाहू शकाल ना विमान इंडियन्स संघाच्या प्रत्येक जो सामना जिंकलाय प्रत्येक वेळी वेगळा वेगळा हिरो ठरलाय. किंवा पहिला सामना जिंकला होता करण मॅन ऑफ द मॅच ठरला होता, दुसऱ्या सामन्यामध्ये राजकुमार तांबोरे सर मॅन ऑफ द मॅच होते, मागील सामन्यामध्ये आसिफ मुछाले मॅन ऑफ द मॅच होते. आणि आपण सांगतो ना बघा आपण एखादा संघ जेव्हा आपण बांधतो ना तर प्रत्येक खेळाडूला आपलं 100% द्यावं लागतं. एखाद्या 2 खेळाडूंनी सामना जिंकता येणार नाहीये, कुठली ट्रॉफी तुम्हाला उचलता येणार नाहीये, प्रत्येकाने तुम्हाला 100% द्यावंच लागतं, तेव्हा तुमचा संघ विजय होतो. त्यावेळेस आसिफ मुछाले डीप लॉंग लेगच्या वरतून वाऱ्याच्या विरोधामध्ये आसिफ पॉवरफुल फलंदाज आहे, परंतु कॉंग्रेचुलेशन्स राजकुमार तांबोरे सर, आसिफ मुछाले आणि पाहू शकाल सुधीर धर्मवीर आणि पाहू शकाल त्यांची चिरंजीव सुद्धा आहे, खूप सामना एन्जॉय करतायत. आणि प्रथमेश पागदरी सर सुद्धा आहेत. या दोघांना आपण मनापासून धन्यवाद करतोय आणि कॉंग्रॅच्युलेशन करते. आपण मेगा फायनल मध्ये पोहोचलात आणि थोड्याच विघ्नेश दवणे आपण या आपल्याला जी कॅश प्राइज आलेल्या आहेत त्या आपण देणार आहोत दामू यांचे शुभ हस्ते. आणि मेगा फायनलचा टॉस आपण करणार आहोत. थोडासा आपण आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. या मॅचच्या मानात 2 खेळाडू होते, परंतु जशा प्रकारे बॅटिंग केली 2 खेळाडू नाव घेपर्यंत आसिफ मुछाले 2 विकेट बाद केले, 13 धावा खर्च केला, त्यांनी बॅटिंग करत 4 किंवा 19 धावा बनवल्या. परंतु जी सुरुवात केली राजकुमार तांबोरे सरांनी 10 चेंडू 39 धावा बनवल्या. राजकुमार